बेंबडे या उपर जर कुणी दखल नाही घेतली तर माझा नंबर तुमच्याकडे आहे. मला खणली आणि पुन्हा त्याच्यानंतर तेच विहीर त्याच्यात खणली आणि हिरीला तर थेंब बी पाणी नाही. नमस्कार, SP न्यूज चाकूरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमीसोबत स्वागत. मी सुनील शिंदे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील चाकूर पंचायत समिती या ठिकाणी करोडो रुपये भ्रष्टाचार झाल्याचं उघडीस आलं होतं आणि याचा पाठपुरावा बालाजी पाटील चाकूरकर हे मंत्रालयामध्ये घेत आहेत. आणि आज माजी मंत्री विनायकराव पाटील साहेब हे चाकूर पंचायत समितीला आकस्मिक भेट देऊन गटविकास अधिकारी यांना बैठकीचा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये नेमकं काय काय झालेलं सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विनायकराव पाटील साहेब. काय सांगाल साहेब, काय सविस्तर चर्चा काय काय झाली? आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आदर्श अशा पंचायत समितीला मी भेट दिली. त्यांच्या कारभाराची तर महाराष्ट्रात चर्चाच आहे, पण प्रत्यक्ष जाऊन अधिकाऱ्यांना आपण विचारलं पाहिजे की आपला कारभार कशा पद्धतीने चालतो. इथं आल्याच्या नंतर थोडं लक्षात आलं की अधिकाऱ्याचे सगळे पावर काढून घेऊन इथले जे काही प्रतिनिधी आहेत तेच कारभार हातात असं या ठिकाणी लक्षात आल्याच्या नंतर कारभार करत असताना सर्वसमावेशक इथं पंचायत समितीमध्ये तुम्ही ज्या पदावर बसलात त्या पदावर बसल्याच्या नंतर सगळेच आपले वाटले पाहिजे. जे कोणी लाभधारक आहेत, शेतकरी आहेत, जे काही कामाच्या अडचणीला एकतर कुठलाही लाभ देत असताना त्याच्यातला कुठलाही गोटा असेल, विहीर असेल, घरकुल असेल किंवा कुठलंही या ठिकाणी योजना देत असताना अगोदरच काय झालं आहे माझ्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे, अधिकाऱ्यालाही माहिती आहे. आणि काम केल्याच्या नंतर वर्ष 2-2 वर्ष जर बिलं देत नसतील तर मला वाटतं की अत्यंत चुकीचं उदाहरण आहे. आज आपण सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी BDO असतील त्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याला सर प्रश्न, बिलं कोण दिले नाहीत? प्रशासकीय कर्मचारी का स्थानिकच्या प्रतिनिधीने देऊ देत नाही? स्थानिकच्या प्रतिनिधीला बिल देण्याचा कुठलाच अधिकार नाही. हा आडवाडवीचे उत्तर तेच आपल्या सगळ्यांनाच लक्षात आलेलं आहे की ते यादी मागून घेते. तसं समजलं की हे त्यांनी राईट केलं त्याला बिल द्यायचं, ज्याच्या पुढं त्यांनी फुली मारली त्यांना बिल द्यायचं नाही. अशा पद्धतीचा कारोबार आहे. मी त्यांना आज लास्ट वॉर्निंग देऊन चालू. या पुढं जर कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही या ठिकाणी लाभधारकाला जर अशी अडचण आली तर मग या आमच्याशी गट विकास अधिकारी ह्याच्यामध्ये मॅनेज आहेत असं तुम्हाला वाटते? सगळ्या अधिकाऱ्याला घेऊनच काम करत असतील ना. मग का त्यांच्यावरच का बहिष्कार टाकण्यात आला? नाही, आता त्यांच्यावरच का, कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते. जर मॅनेज असते तर कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते. काही ठराविक मर्यादेपर्यंत अधिकारी ऐकू शकतात आणि त्याच्या पुढं गेल्याच्या नंतर अधिकाऱ्याची नोकरी आहे, त्यालाही नियम आहेत, कायदे आहेत. त्या पलीकडे जाऊन जर ते या ठिकाणी प्रयत्न करत असतील असं झालंच पाहिजे असा त्यांचा आग्रह असेल ना, अधिकारी ऐकत नसतील. त्याच्यामुळं हे त्यांच्यावर सगळ्यात महत्त्वाचा विषय, इथले स्थानिकचे सभापती महिला आहेत, त्या महिलेचा हक पूर्ण त्यांचे मालक गाजवतात असे त्या स्थानिकच्या प्रतिनिधीकडून किंवा नागरिकाकडून कळत आहे. त्यावर हे अत्यंत या ठिकाणी चुकीचं आहे. तेच अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमच्या ज्या सभापती आहेत त्यांचं आपण ऐकलं पाहिजेत म्हणल्यापेक्षा ते जे काही सूचना करत आहेत त्या सूचना लक्षात घेता काम करावं. पण सूचनाही अशा करू नये ना की त्यांचे बिलं काढा, हे आमच्या पक्षातले आहेत, हे आम्हाला सहकार्य केलेले, अशा पद्धतीची वागणूक देणं बरोबर नाही. आणि भविष्यामध्ये जर ही अशीच पद्धत राहिली तर मग आम्हालाही दोन त्यांच्यासोबत बनवावं. शासनाचं सभापतीच्या गाडीला महाराष्ट्र शासन नाव व गाडीला काळी ग्रीप लावण्याचा अधिकार कोण दिला? पदावर बसल्याच्या नंतर ज्याचं त्याला समजलं पाहिजे. आणि आपण म्हणतो की त्याच व्यक्तीला पदावर बसवलं तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीची जाणीव असते. नको त्या व्यक्तीला जर त्या पदावर बसलं तर काय परिणाम होते ते आपण चाकूर पंचायत समितीमध्ये या ठिकाणी बघू. नक्कीच. आता शेवटचा प्रश्न असेल, जर ह्या गोष्टीला असंच उडवाउडीची उत्तर आणि तुम्हाला केराची टोपली दाखवण्यात आली तर यापुढे तुमची तीव्र भूमिका काय असणार?
केराची तुकडी आम्हाला दाखवू शकत नाही, म्हणून तो शिवसेनेचा शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे. नक्कीच केराची टपली आपल्याला दाखवणार नाही असे प्रतिपादन शिवसेना स्टाईल उत्तर देऊ असे प्रतिपादन इथले माजी मंत्री विनायकराव पाटील साहेब यांनी दिलेले आहे. एस पी न्यूजसाठी मी मुख्य संपादक सुनील सर, कॅमेरामॅन कोण सर, लातूर चाकूर.